विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण घेतलं होतं आर्टेरियल ब्लड प्रेशर. आता ह्या लेक्चरला आपल्याला घ्यायचं आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर वाढण्याचे कारण काय आहेत हे आपल्याला आजच्या लेक्चरला पाहायचं आहे. पहिला रिझन आहे एज, वय. माणसाचं वय जसं वाढेल तसं माणसाचं ब्लड प्रेशर वाढत असतं. पहिला फॅक्टर आपल्याला पाहायचा आहे एज. ॲज पर इन्क्रीज इन एज द आर्टेरियल ब्लड प्रेशर गोज ऑन इन्क्रीजिंग. जसं वय वाढत जाईल माणसाचं तसं आर्टेरियल ब्लड प्रेशर काय होतं, वाढत असतं. अप टू सम एज एक्सटेंड देन स्टेबल. काही एजमध्ये, काही काळापुरतं, थोड्या एजमध्ये थोड्या काळापुरतं ब्लड प्रेशर हे स्टेबल राहतं. देन बिकम स्टेबल फॉर सम एज फॉर हेल्दी लाईफ अँड अगेन इन्क्रीज इन द ओल्ड एज. परत एज जास्त होत गेलं म्हातारपणी, परत ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. वयाच्या 20 ते 25 वर्ष किंवा 20 ते 30-35 वर्षापर्यंत माणसाचा ब्लड प्रेशर हे काही काळापुरतं स्टेबल राहतं. पण जसं जसं ओल्ड एज सुरू होईल तसं तसं ब्लड प्रेशर हे वाढत जातं. त्यानंतर दुसरा फॅक्टर आपल्याला पाहायचा आहे बॉडी टेम्परेचर. ॲज पर इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर देअर मे बी स्लाइट इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. बॉडीचं टेम्परेचर जर वाढलेलं असेल तर थोडासा ब्लड प्रेशर वाढत असतो माणसामध्ये. ॲज पर इन्क्रीज इन द बॉडी टेम्परेचर देअर मे बी स्लाइट इन्क्रीज इन द ब्लड प्रेशर. त्यानंतरचा फॅक्टर पाहायचा आहे आपल्याला ब्लड व्हॉल्यूम. द हाय प्रोटीन डाएट इन्क्रीजेस द ब्लड व्हॉल्यूम. आपण जर प्रोटीन डाएट किंवा प्रोटीन्स जास्त खात गेलो तर आपल्या बॉडीमध्ये रक्ताचं प्रमाण हे वाढणार आहे. हाय प्रोटीन डाएट इन्क्रीज इन द ब्लड व्हॉल्यूम व्हाईल लो प्रोटीन डाएट may results in the malnutrition, anemia, may decrease the blood pressure. कुपोषण. प्रोटीन डाएट जर घेतला नाही तर माणूस कुपोषित होतो. त्यामुळं काय होतं, परत ब्लड प्रेशर हे कमी होतं, लो होतं. इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीजेस ब्लड प्रेशर. डिक्रीज इन ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज ब्लड प्रेशर. सो प्रोटीन डाएट हा प्रमाणात खाल्ला पाहिजे. जास्त पण नाही घेतला पाहिजे आणि कमी पण नाही घेतला पाहिजे. जर प्रोटीन डाएट जास्त घेतला तर काय होतं, ब्लड व्हॉल्यूम वाढतं. ब्लड व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं, परत ब्लड प्रेशर हा वाढतो. आणि प्रोटीन डाएट कमी घेतला तर ॲनिमिया होतो, माल न्यूट्रिशन होतं त्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर परत कमी होतं. Increase in blood volume increases blood pressure, decrease in blood volume decreases the blood pressure. त्यानंतर चौथा फॅक्टर आहे साल्ट डाएट. एक्सेस साल्ट डाएट मे रिझल्ट्स इन द हायपरटेन्शन. ब्लड प्रेशर वाढणं. हायपरटेन्शन म्हणजे हाय ब्लड प्रेशर. बिकॉज द सोडियम आयन्स इन द ब्लड holds water, so arterial walls become hard and inelastic, that increase the pressure of blood pressure of such a person. एखाद्या पर्सन मध्ये साल्ट डाएट हा जास्त असेल तर काय होतं, त्याच्या ब्लडमध्ये ब्लड मधल्या सोडियम आयन्स वॉटर धरून ठेवायचं काम करतात. पाणी धरून ठेवल्यामुळं ॲट्रियल वॉल्स ह्या हार्ड होऊ लागतात, त्यामध्ये ओलसरपणा राहत नाही.
ॲट्रियल वॉल्स हार्ड झाल्यामुळं परत इलॅस्टिसिटी काय होते, इन्क्रीज होते. सॉरी, इलॅस्टिसिटी ही कमी होते. त्यामुळं काय होतं, परत ब्लड प्रेशर वाढतं. एक्सेस साल्ट डाएट देखील आपण घेणं हानिकारक आहे. साल्ट डाएट हा प्रमाणातच घेतला पाहिजे, किती पण मीठ खायला जमत नाही. एक्सेस साल्ट डाएट मे रिझल्ट इन द हायपरटेन्शन. साल्ट डाएट जास्त घेतलं तर काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. कशामुळं, रक्तामध्ये असणारे जे काही सोडियम आयन्स आहेत ते सोडियम आयन्स काय करतात, पाणी धरून ठेवण्याचं काम करतात, होल्ड करून ठेवायचं काम करतात. त्यामुळं ॲट्रियल वॉल काय होतात, हार्ड व्हायला लागतात. त्यामुळं काय होतं, इलॅस्टिसिटी कमी होते आणि ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतर पुढचा मुख्य फॅक्टर आहे स्मोकिंग ऑफ टोबॅको. काही जणाला सिगरेट ओढण्याची जास्त सवय असते. 10 मिनिट झाले की घे सिगरेट. चहा पिताना एका हातामध्ये चहा, दुसऱ्या हातामध्ये सिगरेट. ही एक प्रकारची नशा आहे, पण त्यामुळं काय होतं, आपल्या बॉडीमध्ये इफेक्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळं ब्लड प्रेशर हे वाढत असतं. द टोबॅको स्मोक कंटेन्स निकोटीन. टोबॅकोमध्ये काय असतं, निकोटीन नावाचा एक घटक असतो. रिझल्ट्स इन द व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन मीन्स द contraction of blood vessels, contraction of arteries. Then due to the vasoconstriction, size of lumen of artery decreases. निकोटीन मुळे काय होतं, ह्या आर्टरीच्या लुमेनची जी साईज आहे ती साईज काय व्हायला लागते, कमी कमी व्हायला लागते. देन इलॅस्टिसिटी आल्सो डिक्रीजेस. तन्यता देखील आर्टरीची कमी होते. त्यामुळं आणखी काय होऊ शकतं, रेजिस्टन्स टू फ्लो ऑफ ब्लड इन्क्रीजेस. रक्त वाहण्याचा जो मार्ग आहे त्यामध्ये रेजिस्टन्स म्हणजे रोध निर्माण होतो, त्यामध्ये रोध. त्यामुळं काय होतं, ब्लड प्रेशर वाढायला लागतं. ब्लड प्रेशर वाढलं तर आपल्या बॉडीमधून जे ऑक्सिजनेटेड रक्ताचा सप्लाय आहे तो काय होतं, कमी होतं. स्मोकिंग ऑफ टोबॅको. टोबॅको स्मोक कंटेन्स द निकोटीन. निकोटीन इज harmful to our body. Results in the vasoconstriction. Vasoconstriction means the contraction in the blood vessels such as arteries. Arteries मध्ये contraction व्हायला सुरुवात होते. May results in the size of artery, size of lumen of artery decreases. Then elasticity also decreases. That results in the increase in the blood pressure. त्यामुळे काय होतं, ह्या निकोटीनमुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं माणसामध्ये. देन पुढचा फॅक्टर आहे अल्कोहोलिझम. अल्कोहोलिझम म्हणजे ड्रिंक, दारू घेणे. काही लोकांना खूप सवय असते दारू घेण्याची. त्यामध्ये त्या लोकांमध्ये काय होतं, ब्लड प्रेशर हे वाढत असतं. अल्कोहोल कन्झम्पशन रिझल्ट्स इन द हायपरटेन्शन. हायपरटेन्शन मीन्स द हाय ब्लड प्रेशर. अल्कोहोल कन्झम्पशन रिझल्ट्स इन द हायपरटेन्शन. दारू पिल्यानंतर माणूस म्हणतो मी उडत्या पाखराचे पंख मोजतो, पण त्याला कळत नाही की मी खाली कुठं लोळायलो. तो काय करतो, तो त्याच्याच धुंदीमध्ये असतो, पण बडबडत काय असतो, मी उडत्या पाखराचे पंख मोजतो. अरे पण तू खाली गटारात पडलायस का कुठं पडलायस ते बघा अगोदर. ते त्याला अजिबात कळत नाही, पण त्याच्या बॉडीमध्ये ब्लड प्रेशर हे वाढत असतं. अल्कोहोल कन्झम्पशन रिझल्ट्स इन द हायपरटेन्शन. अल्कोहोल रिस्पॉन्सिबल फॉर द व्हॅसोडायलेशन. व्हॅसोडायलेशन मीन्स द arteries
दॅट इन्क्रीज इन द साईज ऑफ लुमेन. त्या आर्टरीजच्या लुमेनची साईज ही इन्क्रीज होते. देन इलॅस्टिसिटी डिक्रीजेस ऑफ आर्टरी. आर्टरीजची इलॅस्टिसिटी ही कमी व्हायला लागते. दॅट इन्क्रीज द ब्लड प्रेशर. व्हॅसोडायलेशन मीन्स द increase in the increase of size of a lumen and decrease the elasticity of artery. त्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतरचा एक फॅक्टर आहे, त्याचं नाव आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. व्यायाम न केल्यामुळे देखील माणसामध्ये ब्लड प्रेशर वाढतं. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज इज मस्ट इसेन्शियल टू द मेंटेन आवर ब्लड प्रेशर. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज करणं गरजेचंच आहे जर आपला ब्लड प्रेशर आपल्याला मेंटेन ठेवायचा असेल तर. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज इज मस्ट इसेन्शियल टू मेंटेन आवर ब्लड प्रेशर, बट इट इज फाउंड दॅट लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज मे इन्क्रीज आवर बॉडी वेट, इन्क्रीज इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉलचं लेवल वाढणं, विच रिस्पॉन्सिबल फॉर द हायपर टेन्शन. कोलेस्टेरॉलचं लेवल हे वाढायला लागतं. खात जायचं पण काहीच व्यायाम करायचा नाही. त्यामुळं बॉडी वेट पण वाढतं, बॉडीमध्ये कोलेस्टेरॉलचं लेवल वाढतं. कोलेस्टेरॉलचं लेवल वाढल्याच्या नंतर आपल्या आर्टरीजच्या बाजूनं कोलेस्टेरॉल जाऊन बसतं, त्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. त्यालाच म्हणायचं हायपर टेन्शन. परत एकदा बघा, एज. काही एज वाढत गेल्याच्या नंतर ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं. काही काळासाठी काही एजमध्ये ब्लड प्रेशर स्टेबल राहतं. परत आफ्टर 30-35 एज ब्लड प्रेशर हे वाढतं माणसामध्ये. त्यानंतर बॉडी टेम्परेचर. थोडंसं बॉडी टेम्परेचर वाढलं की ब्लड टेम्परेचर ही थोडंसं वाढतं. त्यानंतर ब्लड व्हॉल्यूम. हाय प्रोटीन डाएट घेतला तर ब्लडचं व्हॉल्यूम हे वाढतं, आणि लो प्रोटीन डाएट घेतला तर माल न्यूट्रिशन, ॲनिमिया सारखा डिसीजेस आपल्या बॉडीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे काय होतं, लो ब्लड प्रेशर होतं. लो ब्लड प्रेशर डिक्रीज होतं. इन्क्रीज ब्लड व्हॉल्यूम हाय ब्लड प्रेशर, डिक्रीज ब्लड व्हॉल्यूम लो ब्लड प्रेशर. ब्लड व्हॉल्यूम जास्त असेल तर ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड व्हॉल्यूम कमी असेल तर ब्लड प्रेशर कमी होतं. त्यानंतर साल्ट डाएट. साल्ट डाएट, एक्सेस साल्ट डाएट जर आपण घेतला तर काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. कारण रक्तामध्ये जे सोडियम आयन्स असतात त्या सोडियम आयन्स काय करतात, पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते त्यांच्यामध्ये. त्यामुळे ॲट्रियल वॉल काय होतात, ॲट्रियल वॉल्स बिकम हार्ड व्हायला लागतात. त्यामुळं इलॅस्टिसिटी देखील इलॅस्टिसिटी डिक्रीज होते. त्यामुळं ब्लड प्रेशर काय होतं, वाढतं. त्यानंतरचा फॅक्टर आहे स्मोकिंग ऑफ टोबॅको. टोबॅको स्मोक कंटेन्स निकोटीन. टोबॅकोमध्ये काय असतं, निकोटीन असतं. निकोटीनमुळे काय होतं, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन, आर्टरीजमध्ये कॉन्ट्रॅक्शन व्हायला सुरुवात होते. आर्टरीजमध्ये कॉन्ट्रॅक्शन झाल्याच्या नंतर काय होतं, आर्टरीच्या लुमेनची साईज कमी व्हायला लागते. त्यामुळे काय होतं, परत इलॅस्टिसिटी देखील कमी होते. इलॅस्टिसिटी कमी झाली, आर्टरीच्या लुमेनची साईज कमी झाली तर ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे अल्कोहोलिझम.
अल्कोहोल कन्झम्पशन रिझल्ट्स इन द हायपरटेन्शन. जास्त अल्कोहोल घेणाऱ्या लोकांमध्ये देखील ब्लड प्रेशर वाढतं. अल्कोहोल रिस्पॉन्सिबल फॉर द व्हॅसोडायलेशन. व्हॅसोडायलेशन दॅट इन्क्रीज इन द साईज ऑफ लुमेन. लुमेनची साईज वाढवते आणि आर्टरीची इलॅस्टिसिटी ही कमी करते. त्यामुळं ब्लड प्रेशर हे वाढतं. ब्लड प्रेशर वाढतं. त्यानंतर पुढचा फॅक्टर आहे लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. दररोज व्यायाम करणं देखील शरीराला गरजेचं आहे. जर दररोज व्यायाम केला नाही तर बॉडी वेट वाढणार आहे. बॉडी वेट वाढतं, बॉडीमध्ये कोलेस्टेरॉलचं लेवल वाढतं. कोलेस्टेरॉलचं लेवल वाढल्यामुळं आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात होते. त्यामुळं ब्लड प्रेशर वाढतं. असे आहेत ब्लड प्रेशर वाढण्याचे कारण. समजलं असेल स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करा. समजलं नसेल तर परत विचारा, अभ्यास करा. थँक्यू.